हाय हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त नसाल. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर इतके दिवस झाले ब्लॉग का नव्हते येत, तर मी गेली होती मैत्रिणींना माहेरी. तर माहेरून काही इतकं शूट केलं जात नव्हतं आणि मला करायला वेळही नाही भेटायचा. आराम करायला गेले होते, तर आरामच केला आणि घरी आले बुधवारी संध्याकाळी. पण मग कसं घरी आल्यावर पण थोडं इकडचं तिकडचं वातावरण चेंज झाल्यामुळे माझी तब्येतच थोडी ठीक नव्हती. तर व्हिडिओ आहे गुरुवारचा, पण थोडा लेटच एडिट झाला बरं नसल्यामुळे. आणि माझं लहान बाळ असल्यामुळे तर मला खूप प्रॉब्लेम येतात मैत्रिणींना, कारण ते मला खूप त्रास देत असते. तर बुधवारी आली मी आणि मम्मीकडे थोडा नेटचा पण प्रॉब्लेम आहे. तिथं नेटवर्क पण म्हणजे खूप स्लो चालतं. मग त्याच्यामुळे काही ब्लॉग बनवायचीच नाही. म्हटलं चला घरी गेल्यावरच आपण आपले ब्लॉग सुरू करूया म्हटलं, डेली रुटीनचे असे. तर आता मी बुधवारी आलेले आहे मैत्रिणींनो. म्हटलं चला तर गुरुवारची डेली रुटीनचं व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे मैत्रिणींनो. तर तो जरा उशीरच झाला त्याला एडिटिंग वगैरे करायला. तर त्या दिवशी ती संकष्टी चतुर्थी. तर मिस्टरांचा सकाळी टिफिन दिला, त्यांची फर्स्ट शिफ्ट चालू होती. तर पहिले सकाळी चहा वगैरे करून घेतला. मग नंतर बाहेरचं आवरून येते, रांगोळी वगैरे काढून घेते आता. मग नंतर घरात आल्यावर म्हटलं चला बेसिंग वगैरे सगळं स्वच्छ, बेसिंग बाथरूम सगळं आवरून घेतलं. आणि आईंची संकष्टी चतुर्थी होती आणि माझा गुरुवार होता. आणि गुरुवार 6वा गुरुवार राहिला असता मैत्रिणींनो, पण आम्हाला सुट्टक असल्यामुळे पूजा वगैरे मला मांडता नाही आले, पण उपवास तर केला मी. तर आईंची संकष्टी चतुर्थी होती आणि माझा गुरुवार होता, तर आम्हाला फराळच करायची होती. आणि वेदूसाठी तर सकाळीच करून घेतलेला होता मी स्वयंपाक. तिच्या पप्पांचा टिफिन केला तेव्हा. तर तेवढं काही मी शूट केलं नाही मैत्रिणींनो. तर रक्षाबंधनला आम्ही काय घेतलं हे पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी शूट केलेलंच आहे, ते तुम्हाला दिसणारच आहे की मी रक्षाबंधनला काय घेतलं असं. तर आता डेली रुटीनचे व्हिडिओ तर येतीलच आणि बाकी सगळे व्हिडिओ पण मी आता टाकत जाईल मैत्रिणींनो, कारण मम्मीकडे गेल्यामुळे काही व्हिडिओ टाकले जात नव्हते. आणि मला थोडा कंटाळा पण यायचं, मम्मीकडे गेले मग थोडा आरामच करायचं म्हटलं असं. तर इकडे पण आले बुधवारपासून, पण मग तरी सेट होतो जरा वेळ लागतो, कारण 8-10 दिवस झालेले होते मला. आणि माझी दिदी पण मला काही काम उमजू देत नाही. तर इथे आता बाथरूम हे सगळं व्यवस्थित असं घासून झालेलं आहे. तर इथे आता रात्रीचे भांडे लावायला घेते मैत्रिणींनो. तर फराळ आईनीच केला, माझी तब्येतच ठीक नव्हती. थोडं वातावरण पण चेंज, कधी पाऊस कधी ऊन असं ना, तर मग जरा तब्येतच ठीक राहत नाही आहे सध्या. तर म्हणून जरा कंटाळाच येतो व्हिडिओ एडिट करायला, व्हिडिओ शूट करायला. तर म्हणून काही काळतच नाही. आणि आता आम्हाला सुतक पण झालेला आहे. तर बघू आमचं सुतक वगैरे रविवार सोमवारपर्यंत फिटेल, म्हणजे तेव्हा मोकळं होईल. म्हणजे गोकुळाष्टमीपर्यंत मोकळे होऊन जाऊ आम्ही, सुतक संपून जाईल. तर गुरुवारा केले आहेत मैत्रिणीनं, पण गुरुवार केल्याला पण खूप अडथळे येत आहेत मला. कधी ईद होऊन जाते तर कधी सुतक होऊन जाते. पण असो, स्वामी करून घेतील आपल्याकडून, इतका तर विश्वास आहे. तर इथे पटक्यात भांडे वगैरे लावून झाल्यानंतर घर वगैरे झाडून घेतलं. तर असे होतं मैत्रिणींनो गुरुवारचा दिवस. तर मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे की मी रक्षाबंधनला काय घेतलं असं. आणि वेदूला तर पैंजणच केले मी. त्या दिवशी गावातला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता. तिचे जे आधीचे पैंजण होते थोडे खराब झाले होते, ते पैंजण देऊन तिला दुसरे पैंजण केले. तर बघा मैत्रिणींना, मम्मीकडून मी साडी आणली. तर ही साडी घेतली मैत्रिणींना मी. तर मला साड्यांची खूप आवड आहे आणि मी साड्याच डेली यूजला वापरते. मी ड्रेस वगैरे काही घालत नाही. तर ती एक साडी घेतली आणि ही घेतली, ही डेली यूजसाठी घेतली मैत्रिणी. ही पण खूप छान आहे, डेली यूजला येतात. ब्लाऊज पण खूप छान आहे, राणी कलरचं निघालेलं आहे. तर तुम्हाला दाखवतेच आहे मी पुढे. हे ब्लाऊज आहे साडीमध्ये, खूप छान मिळाली मला ही साडी पण. दोघंही साड्या छान मिळाल्या. डेली यूजसाठी घेतली ही. आणि ड्रेस घेतला, म्हटलं चला कुठे यायला घालायला बरा असतो. म्हणजे मग घरीही घालते कधीतरी, पण मला जास्त करून साडीच आवडते डेली यूजसाठी.
तर हा ड्रेस कुठे जाण्या येण्यासाठी घेतला. तर असा छोटाच ब्लॉग बनवला मैत्रिणींनो आज, की म्हटलं चला बनवूया. इतके दिवस झाले की ब्लॉग आला नाही. तर कसा वाटलं तुम्हाला हा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तर चला मैत्रिणींनो, आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय फ्रेंड्स. तर इथे आता आई फराळ करायला घेत आहेत मैत्रिणींनो. पटकन फराळ वगैरे करून घेऊ. मग फराळ झालं की आम्ही पटकन फराळ करून घेऊ. मग नंतर काय दुपारून थोडा आरामच करावा लागतो तब्येत ठीक नसल्यामुळे. तर बाय फ्रेंड्स, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.